स्कूल और यहाँ पे एक भी टीचर है, सेकंड गेट के एक भी टीचर नहीं है। और जेनझी पोरांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी 31 दिवसांपेक्षा जास्त दिवस लढावं लागलं, पण जेनझी अल्फाने अवघ्या 5 तासांमध्ये प्रशासनाला आपल्या पायावर झुकवलंय। ही पोरं म्हणजे साधी सुधी पोरं नाहीत, हे डायरेक्ट हाय व्होल्टेज करंट आहेत। जेनझीने तर नुसता धुरळा उडवायला सुरुवात केली होती, पण ही जी 2010 नंतर जन्माला आलेली जेन अल्फा आहे ना, हिने अख्ख्या जगाची झोप उडवायला सुरुवात केली आहे। काय आहे ही जेन अल्फा, कशी सुरुवात केली आहे या पोरांनी, पाहणार आहोत या व्हिडिओमधून। जेनझी फक्त सुरुवात आहे, खरी भीती तर जेन अल्फाची असणार। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहताय LS मराठी। 1997 ते 2012 दरम्यान जन्माला आलेली पोरं जेनझी म्हणून ओळखली जातात। ही ती पोरं आहेत ज्यांनी मोबाईलचा आणि इंटरनेटचा जन्म पाहिलाय। ते आधीच्या काळात कसं असायचं, बापाने एकदा डोळे वटारले की घरातली पोरं गुपगुमान कोपऱ्यात जाऊन बसायची। शिक्षकाने शाळेत छडी काढली की पोरांची बोबडी वळायची। पण या जेनझींच्या पोरांनी तो सगळा जुना धाक धुडकावून लावलाय। त्यांनी घरात आणि शाळेत मास्तरांची हुज्जत घालायला सुरुवात केली। ही पोरं नोकरीला लागली तर कंपनीच्या मालकाला घाबरत नाहीत। पगार कमी असला किंवा मालकाने जरा जास्त आवाज चढवला की हे पोरं राजीनामा खिशातून काढून तोंडावर मारतात। आपण ज्याला ॲटिट्यूड म्हणतो ना, तो या पोरांच्या रक्तामध्ये भिनलाय। फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप या सगळ्यावर पोरांनी ताबा मिळवलाय। पोरांच्या हातात मोबाईल आला, पोरं रील्स बनवायला लागली, पोरं ऑनलाईन पैसे कमवायला लागली। हीच काय ती क्रांती। आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर आपल्या हक्कांसाठी जेनझीने जोरदार आंदोलने केली आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच। जेनझीने जे काही केलं ती तर नुसती झांकी होती। खरा पिक्चर दाखवायला तर आता जेन अल्फा मैदानात उतरली आहे। जेन अल्फा म्हणजे 2010 नंतर जन्माला आलेली ही पोरं। ही अल्फा पोरं जन्माला आल्या आल्या त्यांच्या हातात डायरेक्ट आयपॅड आणि टचस्क्रीन मोबाईल आलेला असतो। ही पोरं बोलायला शिकण्याच्या आधी मोबाईलचा लॉक कसा उघडायचा आणि युट्यूबवर आपली आवडती कार्टूनची लिंक कशी शोधायची हे शिकलीत। ज्या वयात पोरं विटी दांडू खेळत होते, गोट्या खेळत होते, गुडघ्याला जखमा करून घरी आई बापाचा मार खात होते, त्या वयात ही अल्फा पोरं मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या बोटांनी अख्खं जग फिरवत आहेत। उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील किशनपूर येथील सर्वोदय इंटर कॉलेज मधील इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या असुविधेच्या विरोधात एक आंदोलन केलं। शाळेतील अत्यंत दयनीय अवस्था आणि प्रशासनाचा मनमानी कारभार या विरुद्ध मुलांचा संताप अनावर झाला होता। शाळेत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची आणि विजेची मोठी टंचाई होती। वर्गांमधील पंखे बंद होते, बसण्याची बेंच तुटलेले होते आणि स्वच्छतागृहे अत्यंत घाणेरडी होती। प्रवेश प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे पैशांची वसुली केली जात होती। शाळेचे प्राचार्य विद्यार्थ्यांची सातत्याने उद्धट आणि अभद्र वर्तन करत असल्याचा आरोप मुलांनी केलाय आणि या सगळ्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेच्या गेटला कुलूप ठोकलंय। हातामध्ये पोस्टर घेऊन घोषणाबाजी सुरू केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणि मागण्यांचे स्लोगन घेऊन विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले। मुलांच्या आंदोलनामुळे केवळ 4 ते 5 तासांच्या आत प्रशासनाला गुडघे टेकावे लागलेत। सोशल मीडियावर आंदोलनाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा विद्यालय निरीक्षक आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले। अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि पुढील 24 तासात शाळा सुधारण्याचे लेखी आश्वासन दिले। लेखी पत्र मिळाल्यानंतर मुलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। दिल्लीत नीट पेपर लीक विरोधात जेनझी पिढीने मोठं आंदोलन केलं होतं। त्यापासूनच प्रेरणा घेऊन आता जेन अल्फा पिढीने क्रांती घडवली आहे। डिजिटल युगात वाढलेल्या या मुलांनी आंदोलनासाठी AI जनित पोस्टर्स, घोषणा आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर केलाय। या लहान मुलांनी दाखवून दिलंय की ते केवळ डिजिटल जगातच नाहीत तर प्रत्यक्ष जमिनीवरही आपल्या हक्कांसाठी लढू शकतात। या आंदोलनातील सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे या लहान मुलांनी आंदोलनासाठी जे पोस्टर्स आणि बॅनर्स बनवले होते ते त्यांनी AI चा वापर करून मोबाईलवर डिझाईन केले होते आणि त्याचे प्रिंट काढून आणले होते। सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात। तिथलं अख्खं प्रशासन हादरलंय। जो जिल्हा शिक्षण अधिकारी महिने लोकांचे अर्ज कचऱ्याच्या डब्यात टाकायचा, तो अधिकारी स्वतः धावत पळत शाळेच्या गेटवर आला। त्या लहान मुलांसमोर त्याने हात जोडले आणि लिहून दिलं की 24 तासात पंखे लावतो आणि 1 महिन्यात बेंच देतो। तेव्हा कुठे या पोरांनी कुलूप उघडलं
अवघ्या 5 तासात या पोरांनी सरकारला आणि प्रशासनाला गुडघ्यावर आणलं. बच्चों के द्वारा जो लिखित मांगे की गई उसमें से बिजली, पंखा, पानी और ये पीएम संबंधी विशेष समस्याएं उन्होंने इंगित की है। लिखित रूप में उनको बता दिया गया है कि प्रत्येक कमरे में हम लोग 4 पंखे लगवाने जा रहे हैं और जो आज रात से लेकर कल तक लग जाएंगे। वायरिंग जो है हमारी ओपन है उसको हम लोग बाय वायरिंग पाइप वाली कराएंगे। उसी तरीके से एमडीएम का जो मेनू है उसके अनुसार मात्रा और मेनू सुनिश्चित करा जाएगा। जो 6, 7, 8 के बच्चों को डेस्क बेंच नहीं है उनको 1 महीने के अंदर डेस्क बेंच की व्यवस्था कराई जाएगी। पेयजल के लिए अलग एक आरओ और एक वाटर कूलर बच्चों के लिए उसकी व्यवस्था कराई जाएगी। ये सब चीजें एक जो जल्दी हो सकती है वो जल्दी हो जाएगी और ये लिखित रूप में बच्चों को दे दी। तो पूर्णतः धरना एक तरह से खत्म कर दिया हाँ, गया। केवल इनकी एक मांग जो साइंस की मांग है वो पॉसिबल नहीं है क्योंकि बोर्ड से मानता होती है, उसके लिए इंफ्रा चाहिए, लैब चाहिए, उसके बगैर मानता और बिना मानता कि हम साइंस की क्लासेस नहीं चलवा सकते। जी शुभ नाम अपना मेरा राकेश कुमार, जिला विद्यालय में जी धन्यवाद। ही पोरं जर आता इयत्ता 6वी 7वीत असताना अख्ख्या शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाला झोकवू शकतात, तर ही पोरं जेव्हा तरुण होतील तेव्हा देशाच्या राजकारणात आणि अर्थकारणात येतील तेव्हा हे काय धिंगाणा घालतील. ही पोरं जितकी भीतीदायक वाटतात तितकीच हुशार आणि बिनधास्त आहेत. जेनझीचं बंड सुरू केलं होतं त्याला या पोरांनी क्रांतीचं रूप दिलंय. जुन्या पिढ्या कशा होत्या? अंधश्रद्धा, जुना चालीरीती, जातीवाद, प्रांतिकता या सगळ्यामध्ये अडकलेल्या होत्या. मास्तरांनी मारलं तरी मास्तर आमच्या भल्यासाठीच मारतात असं म्हणून गप्प बसणाऱ्या होत्या. पण झेन अल्फाची पोरं या सगळ्या पारंपरिक बंधनांना लाथाडणारी आहेत. त्यांना जात, धर्म, प्रांत यापेक्षा स्वतःचे हक्क, स्वतःची स्पेस आणि स्वतःचं स्वातंत्र्य जास्त महत्वाचं वाटतं. युपीच्या आंदोलनात आपण काय पाहिलं? तिथे 6वी पासूनच पोरं जातपात विसरून फक्त आपल्या शाळेच्या सुविधेसाठी एकत्र आली. त्यांनी थेट प्रशासनाला आव्हान दिलं. याचा अर्थ असा की ही पिढी अन्यायाविरुद्ध गप्प बसणारी नाहीये. जर उद्या देशात किंवा समाजात काही चुकीचं घडत असेल तर हे पोरं मेणबत्त्या घेऊन शांतता मोर्चा काढणार नाहीत, तर हे डिजिटल स्ट्राईक करतील किंवा सत्तेच्या खुर्चीला कुलूप ठोकतील. हा त्यांचा निर्भीडपणा, हा त्यांचा रोखठोक स्वभाव चांगलाही आहे, कारण यामुळे हुकुमशाही किंवा चुकीच्या गोष्टींना पायबंद बसेल.